दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे मंडळ आपल्या समोर एक हास्यमय विनोदी नाटक सादर करीत आहे. आला ना ठीक आहे ना. तांबडी चमकते अरे जाम टाइम राहिलाय. जो शेट अजून आणला कसा नाही. थांब फोन करताय त्याला. गावामध्ये नवीन पाखरू आलं की काय म्हणून मीटिंग बसवली वाटत. नाहीतर आम्ही वाड्यावर बोलवलं असतं. त्या मायला काय रे बच्चू अवघा अर्जंट बोलवलंस. फार्मासवर जातच होत. सगळा प्लॅन कॅन्सल करायला लागला मला. काय शेट गावकीच्या ग्रुपवर मेसेज वाचता का नाही तर फक्त बीपी चेक करत असतात. त्या मायला आपल्याला काय गरज आहे हे सगळे ग्रुपची मेसेज वाचायची. आपल्याला घर बसल्याच माहित पडतं. अदानी बिल्डर आपल्या त्यावर खारपुटीत बिल्डिंग बांधायला येणार आहे तर आपले खाडींचा आणि गावाला तर जाम नुकसान होऊ शकतं. आपल्या रोजच्या सोयीचा प्रॉब्लेम होईल. धारावी झोपडपट्टीमध्ये 3 लाख परिवारावर राहिलं म्हणजे आपल्यावर पाणी, लाईट, चोरी, लूटमार, कचरा याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीच गावकऱ्यांची मीटिंग लावली आहे. हे बघा गावकऱ्यांनो, आज पण अदानी आपल्या त्यावर खाडीवर लांबचे लांब उभं करणार आहे. अरे टॉवर उभं करणार आहे आणि त्यासाठी खारपुटीची जमीन पण वापरणार आहे. त्यासाठीच गावकऱ्यांची मीटिंग लावली आहे. अरे ह्यांची तक्रार तर आपण ऐकून घेतली पण आपलं महिला मंडळ त्यांचं पण तर म्हणणं ऐकायला पाहिजे ना. बोलवा त्यांना पण. अरे कवर राहिली भांडूपची क्वीन. पैसे देत होती ना. मग एकटीला टाकून राहिलं मला. धारावीची लोक आवर राहायला आणले तर बाकीचे तर प्रॉब्लेम होणारच आहेत. पण आमचं काय, आमच्या धंद्याचं काय. ते बाकीचे भैया लोक राहण्याचे इकडे धंदा करायला आणले तर आमच्या धंद्याचं कसं व्हायचं. हा ठीक आहे. तुमचा प्रॉब्लेम तर आपण सॉल्व्ह करूच पण अगोदर भांडूप गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. त्यासाठी आपण एक अधिकाऱ्याला पण बोलून घेऊ. चला ठीक आहे, एक अधिकाऱ्याला फोन करून बोलून घेतो. तातडीने बोलवलं. टाईप करत बसलो होतो. मायला दादा काय टाईप करत बसला होता. अहो ते पाणी थेंब गळत होता ना तर पाईप टाईप करत बसलो होतो. काय झालं मला वाटलं कोणाची तरी काहीतरी फुटलं की काय. दादा असं कसं होऊ शकतं. नाही मला असं वाटलं की पाईपलाईन तुमच्या त्या मिश्रानगर रोड सारखी पाईपलाईन फुटत असते आणि फवायला उडत असतो फवायला. म्हणून मला वाटलं की पाईपलाईन फुटली की काय. म्हणून मला तुम्ही अर्जंट बोलवलं की काय मला असं वाटलं. त्या मायला दादा हे फोडाची आणि जोडाची तोडाची जी काम आहेत ना त्या विशू पलंबरला आणि त्या गोविंदा पलंबरला दिली. दादा इकडे अडाणी बिल्डिंग बांधणार. लाखो परिवार राहायला तिथे येणार आणि तिकडे तुम्ही पाणी पुरवलं तर भविष्यात आपल्या गावाला किती प्रॉब्लेम होऊ शकतो.
अरे निरू भाऊ, तुमच्यासारखी माणसं असताना भांडूप गावाला कधी पाण्याची कमी पडू शकतच नाही. हा सारखं सारखं तयार होणारं पाणी नाही आहे. काय मायला दादा, दोन्ही ठिकाणी पाणी पुरवठा करायचं तर अवघड पाणी आणायचं कुठून? हाणून आणून आणायचं की मारायच्या पिचकाऱ्या? मायला आवली सगळी लोकसंख्या वाढली तर दादा तुमचं पाणी खपणार तर नाही ना? त्या मायला ऐसा कसं पाणी खपून? माझ्या पाईपलाईनची साईड लई मोठी आहे, समजलं का तुला? ठीक आहे ठीक आहे, तुमच्या पाईपाचं माप आपण नंतर घेत बसू. पहिला दुसऱ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला बोलून घेऊ. जमाने के जेलर कुलदीप सिंह मेजर बोल रहे हैं. आगे कोलीवाड़ा में जाओ, आगे फेमस गली में जाओ और बाकी के मेरे साथ राकेश चौक में आओ. अटेंशन साहेब, एवढा अर्जंट बोलून घेतला. बोला, कोणाची साफ करायची आहे? आता ऐकत आहेस तर जा फेमस गल्ली साहेबाची साफ करून घे. या मायला काय कोणाची? त्याची कोणाची साफ करायची आहे? या मायला तू आजकाल जामच कच्चा साफ करायचा ऑर्डर द्यायला लागला. मला माहित आहे तू कामगार आहे स्वच्छ, साफ करतोस गच्च, तुला आयटम लागतो कच्च. काय येतेच तर माझी कच्ची. सबसे अलग सबसे असली कैलिबर, हमसे मस्ती सीधा पीते रहे आंसू पर. हम ये रखते मुट्ठी में हाथ जादू कर आए बाजीगर बाजीगर. आमची गच्ची गच्ची झाडांना फुलं, फुलांचा पडलाय सडा. निळूभाऊंचं नाव घेते, खाता का माझा काय? भोकाचा वडा, भोकाचा वडा. या मायला हिची कैची आहे, वल्ली आहे ती सुकी आहे. काय? या मायला हे ओले कचरेवाली आहे, ती सुकी कचरेवाली आहे. साहेब, तुमच्या वल्या सुक्याचा निकाल आपण नंतर गच्चीवर लावू. आता पुढच्या अधिकाऱ्याला तुम्हीच फोन करून बोलवा. अरे एमसीबी वाल्या साहेबांना फोन लावला होता, ही सटकी देवी कणशी आली आहे. अरे आपल्या गावात लाईट चोरीचे प्रमाण जास्त वाढले आहे आणि ते शोधासाठी मी अशी वेशभूषा करून चोराला पकडत असतो. ए पशा, ग्रुपवर मेसेज टाक, सगळ्यांना वाईट काढायला सांग. साहेब आलाय, विषांतर करून. साहेब, आमच्या गाववाल्यांची बिलं आता अचानक वाढली कशी काय? साहेब, हसताय काय? श्यामनगरवाले फुकट लाईटी वापरतात, त्यांची बिलं काय आमच्याकडनं वसूल करतात ना काय तुम्ही? तुम्हाला वॉशिंग मशीन हवा, एसी हवा, फ्रीज हवा. काय फ्रीज हवा? नीलू भाऊ, अहो यांना हे सोनापूर वाटते का धारावी वाटते? हे भांडूप गाव आहे, भांडूप गाव आमचं. तुम्हाला घरात थंड पाणी पिण्यासाठी फ्रीज हवा. ठीक आहे साहेब, मान्य आहे तुमची गोष्ट. पण मला सांगा, तुम्ही आमच्याकडनं एवढी बिलं वाढून घेतले तर मग सारख्या सारख्या लाईटी जातं करायला, ते पण आवड्या सणासुदींच्या. उद्या जर तिकडे बिल्डिंग बनल्या तर इकडे कवडी लोड शेडिंग होईल. या दिवशी लोड येऊन लाईट गेल्यानंतर टेक्टर शोधतच होतो, मला भरतच काही हाती लागला. अरे माझं ठरलं,
अंधेरी रात में और दिया तेरे हाथ में। अरे आजूस कोण हसतो तू? धारावी प्रोजेक्ट इथे येणार आहे म्हणून मीटिंग बनवली आहे वाटतं. अरे पोरांचो, या धारावी प्रोजेक्ट पायी आपल्या गावावर मोठे संकट कोसळणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावं लागणार आहे. गावांचे गणपती मारुती मंदिराचा वाद तुम्ही सगळ्यांच्या गावाच्या वेशीवरती टांगला हो, आणि तो वाद अख्खे भांडूप गावांनी बघितला. आधीच यो हायवे आणि मेट्रोमुळे आपल्या पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावरती आहे. आता या धारावी प्रकल्पामुळे मिठागर, फ्लेमिंगो अभयारण्य आणि अशा सगळ्या छोट्या मोठ्या समस्यांना आपल्याला सामोरी जावं लागेल. त्याचबरोबर परप्रांतीय गुन्हेगार आणि अनधिकृत बांगलादेशी यांना कसं सांभाळणार आपण गाववाले? फारफुटीमुळे आपल्या किनारपट्ट्याचं पूर, वादळ, वारा यापासून संरक्षण होतं. तेच जर नष्ट केलं तर भविष्यात मोठी जीवित हानीला सामोरी पण जावं लागेल. आज या मुंबईत आपण आगरी कोळी संस्कृती, सण, उत्सव खूप कष्टाने जपून ठेवलाय, पण तो धारावीचा प्रकल्प इथे आला तर आपण आपले सण, उत्सव त्या जोशात साजरे करू शकतो का? म्हणून सांगतो मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी मोठा, मी पैसेवाला हे सगळं विसरा आणि आपले गावासाठी एकत्र या आणि काहीही करून यो धारावीचा प्रकल्प आपले खाडींशी हाकलून लावा. आज आवरी वर्ष आम्ही भांडुपगाव, ही खाडी, ही खारफुटी हे सगळं जपून ठेवलं. आता तुमची जिम्मेदारी आहे पोरांनो. तर म्हणून सांगतो, सगळ्या गाववाल्यांनी एकत्र या आणि यो भांडुपगाव सांभाळून ठेवा. हीच आमच्या म्हाताऱ्यांची शेवटची इच्छा आहे. एकदम बरोबर बोललास तू. तुम्ही खरंच आमचं डोलं उघडीलंस. आजपासून आम्ही शपथ घेतो की आम्ही एकमेकांशी भांडण्यापेक्षा आम्ही एकत्र येऊ आणि यो धारावी प्रकल्प या भांडूप गावांशी हाकलून काढू. अरे आजूस, तुमचं हे जोडपं और टकाटोकून चाललंय काय? आज आमचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे. पोरांनी सगळी तयारी करून ठेवली आहे मैदानात. तुमची मीटिंग संपली असेल तर तुम्ही सगळ्यांनी पण चला लग्नाची मजा करायला. मस्त वाजवतो तुझ्या बाटला की नाही? वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव.